तुम्ही खूप मोठं वक्तव्य करता आहात की प्रवीण महाजन यांनी म्हणजे महाजनांची हत्या ही केवळ पैशांसाठी केली. बाकी काय होतं मला सांगा ना, कुठलं तत्वज्ञान होतं तुझ्यापाशी? मी काय म्हणलं, प्रमोद महाजन समजा भ्रष्टाचारी होते, काय राजकारणी होते, तुम्हाला कोणी अधिकार दिला त्यांना गोळ्या घालण्याचा? तुम्हाला अधिकार आहे का तो? मग तुमच्यापाशी एवढे पुरावे, तुम्ही जायचं कायद्यासमोर जायचं. एखाद्याला जीवन मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय? मी तुम्हाला काय म्हणलं की वहिनीनं का दार उघडलं की लहान दीर दारात आलाय 5 वाजता, नाही तर कोणी दार उघडतं? तुमची हिंमत आहे प्रमोद महाजनसारख्या नेत्याच्या सकाळी 5 वाजता जाऊन दार ठोठवायची का? प्रमोद महाजनपेक्षा करप्ट भ्रष्टाचारी दुराचारी लोक महाराष्ट्रात नव्हते, तुम्ही त्यांना गोळ्या घातल्या? मी म्हणलं ना, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे सारंगी महाजनला, त्याचं भूषण म्हणून फिरताय तुम्ही, पुस्तकाचे गठ्ठे घेऊन फिरताय तुम्ही. लोकांना पुस्तकामध्ये तुमच्याविषयी नाही, प्रमोद महाजनविषयी कौतुक आहे म्हणून तुमचे पुस्तक तुम्ही भेट देताय बीड कलेक्टरला. काय त्या बीड कलेक्टरला संबंध आहे त्याचा? म्हणजे मेल्यावर सुद्धा तुम्ही त्या माणसाला का बदनाम करताय? कारण आम्ही कसे निर्दोष आहोत आणि हा कसा दोषी आहे हे दाखवण्याचाच प्रयत्न आहे ना. अरे तुमच्या अशा बदनामीनं काय होणार आहे? गेला तो, तुमचा नवराही गेला. कशामुळे गेला? कसा त्याला ब्रेन स्ट्रोक आला? का आला? कारण माणूस ज्यावेळेस एकटा असतो ना, आपले पाप आपल्यासमोर भूत म्हणून उभा राहतात. मला तर किती याद नाही त्या गोष्टीचं, पण मी अजिबात नाही. पूनम महाजन असू, पंकजा असू, किंवा तिची मुलगी सुद्धा असू द्या, ती आमच्या घराची मुलं आहेत, त्यांच्यावर मी कधी राग धरलेला नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीनं पंकजाला बिघडलेली मुलगी म्हणता? तुम्हाला थोडं सुद्धा असं वाटलं नाही की आपल्याला मुलगी म्हणून? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.